नमस्कार. गव्हर्मेंट पॉलिटेक्निक ठाण्याला एक्झॅक्टली यायचं कसं, बाय रोड किंवा बाय ट्रेन, या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन गव्हर्मेंट पॉलिटेक्निक ठाण्यामध्ये झालं आहे किंवा त्यांना घ्यायचं आहे किंवा बेटरमेंट करण्यासाठी, नॉट फ्रीज करण्यासाठी किंवा ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी त्यांना इकडे यायचं असते किंवा ॲडमिशन घ्यायला यायचं असते, त्यावेळेस जर का तुम्ही मुंबई, ठाणे किंवा या जवळच्या परिसरात असाल तर तुम्ही सर्वांनी बाय लोकल जर आलात तर तुम्हाला दिवा स्टेशनला उतरावं लागेल. दिवा स्टेशनवरनं म्हणजे ईस्टवरनं तुम्ही डायरेक्ट ऑटो एक 60 ते 70 रुपये घेऊन तुम्हाला कॉलेजला सोडते. कॉलेजचं नाव आहे गव्हर्मेंट पॉलिटेक्निक ठाणे, खर्डी गाव, फडकेपाडा. जर तुम्ही लोकलने आलात तर, मुंबई लोकलने. आणि समजा तुम्ही बाय रोडने जर आलात तर तुम्हाला शिळफाट्यावरनं खर्डी गाव, कोणालाही विचारायचं, कुठल्याही ऑटोवाल्याला विचारायचं की खर्डी गाव, फडकेपाडा कुठे आहे. शिळफाट्यावरनं तुम्हाला कोणी सांगेल हार्डली 1 ते 1.5 किलोमीटरचं अंतर आहे जर तुम्ही बाय रोड आलात तर. आता काही असे पालक आहेत की ते ठाणे जिल्ह्याच्या बाहेरचे आहेत. अगदी जळगाव जिल्ह्यापासनं किंवा बीड जिल्हा असून देत, उस्मानाबाद असून देत, असे तुम्ही बाहेरचे जे पालक आहेत त्यांना मी सांगतो की जर तुम्ही ट्रेनने येत असाल तर तुम्ही ठाणे स्टेशनला उतरा. ठाणे स्टेशनवरनं डाऊन दिवा स्टेशनला या आणि दिवा स्टेशनवरून तुम्ही ऑटो करायची आहे दिवा ईस्टवरनं खर्डी गाव, फडकेपाडा, गव्हर्मेंट पॉलिटेक्निक ठाणे. ऑटोवाला हार्डली 70 ते 80 रुपये किंवा 60 रुपये तो घेईल. पुढची गोष्ट आहे, जर तुम्ही बाय रोड आलात तर तुम्हाला ठाण्यापर्यंत यायचंच आहे किंवा कल्याणपासूनही तुम्हाला इथपर्यंत यायला रोड आहे. किंवा तुम्ही जर का शिळफाटा रोडने आलात तर शिळफाट्यावरनं लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला कोणत्याही ऑटोवाल्याला विचारायचं की खर्डी गाव, फडकेपाडा कुठे आहे. इतकं जरी तुम्हाला समजलं तरी पण तुम्ही आरामात येऊ शकाल. तरी पण काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला व्हॉट्सॲपला मेसेज टाकू शकता. मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये एक्झॅक्ट लोकेशन काय आहे ते पण तुम्हाला शेअर करणार आहे. यावरनं मला वाटतं की तुम्ही नक्कीच योग्य ठिकाणी गव्हर्मेंट पॉलिटेक्निक ठाण्याला पोहोचाल. गुड लक.